महाराज आम्हाला माफ करा. मी असं का म्हणतोय हे तुम्हाला नक्कीच कळेल. आज मी सांगोल्याच्या दिशेने निघालो होतो. जाता जाता मला अखंड हिंदुस्थानाचे दैवत आपले महाराज यांचा भगवा झेंडा दिसला. पण कुठे? तो रोडवर पडलेला दिसला. 19 फेब्रुवारीला असे झेंडे विकत घ्यायचे, ते आपल्या गाड्यांना लावायचे आणि महाराजांविषयी प्रेम दाखवायचं. अरे पण नंतर काय? ते पहा, त्यावर आणि महाराजांचा फोटो होता. खूप वाईट वाटलं मित्रांनो. तो भगवा झेंडा मी उचलला आणि अशा ठिकाणी सन्मानपूर्वक लावला की जिथून तो परत पडणार नाही. मित्रांनो, कृपया असे झेंडे वापरू नका ज्यामुळे आपल्या महाराजांचा अपमान होईल. अजून एक पोस्ट मी सोशल मीडियावर पाहिली. ती होती कलेक्टर ऑफिस सांगली यांची. यांनी स्वच्छतेचा उपक्रम राबवला होता. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात शिस्त आणि स्वच्छता यांना खूप महत्त्व दिलं होतं. पण त्यांच्याच जयंती दिवशी जर आपण हे कचरा करत असू तर ही नक्कीच बाब चिंतेची आहे. कलेक्टर साहेब आणि बरेचसे अधिकारी स्वतः कचरा काढत होते. त्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार. पण अशा बहुतांश शहरांमध्ये ज्यांनी हा कचरा केला त्यांना काय म्हणावं? म्हणूनच पुन्हा एकदा म्हणतो, महाराज आम्हाला माफ करा. याविषयी तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इथून पुढे शिवजयंतीला हा प्रकार अजिबात दिसणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय.